नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उद्धव ठाकरेंची अवस्था सध्या धृतराष्ट्र सारखी झाली आहे। मंत्री संजय शिरसाट यांचा टोमणा। तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची मस्ती कमी करण्यासाठी सर्वांना एकत्र येणं आवश्यक, अंबादास दानवेंचं प्रतिपादन। त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी जिल्ह्यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वतयारीचा घेतला आढावा। आता बघूया सविस्तर बातम्या। काही जणांना राजकारणाचा मोठा बाऊ करायची सवय लागली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकात तुम्हाला उमेदवारी मिळत नाही तरी दुसऱ्या पक्षावरती बोलता उद्धव ठाकरेंची अवस्था सध्या धृतराष्ट्र सारखी झाली आहे, असे टोमणे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना मारलेत। गेल्या आठवड्यामध्ये कॅबिनेटमध्ये काही आम्ही मंत्रीगण गेलो नसल्यामुळे महाराष्ट्रात जे काही वादळ निर्माण झालेलं आहे त्यावर त्याच दिवशी पडदा पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अनेक मंत्रीजन यांची आमची सर्वांची बैठक झालेली आहे। ज्या मनामध्ये शंका कुशंका होत्या किंवा काय केले पाहिजे काय केलं नाही पाहिजे यावर एक वेगळी आचारसंहिता पक्षांतर्गत ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवावी असं एकंदरीत सर्वांचं मत झालं। म्हणून त्याचं वादनाचा परिणाम महायुतीवर झाला असं काही समजण्याचं काही कारण नाही। दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब हे अमित शाह साहेबाला भेटायला गेले। जवळपास 50 मिनिटं त्यांची चर्चा झाली। काय चर्चा झाली हे एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेसला सांगितलेलं आहे, कोणते विषय होते हे सांगितलेलं आहे। आणि हे एखाद्या अमित शाह सारख्या नेत्यांची भेट घेण्यासाठी ही पूर्वनियोजित भेट होती। तातडीने जाणं भेट घेणं असातला प्रकार नव्हता। म्हणून त्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं। परंतु काही जणांना त्या राजकारणाचा इतका काही मोठा बाऊ करायची सवय लागलेली आहे, मग त्याच्यावर ते कविता करायला लागलेत। काही ज्ञानी लोक तर काय संघटनेमध्ये आता यांचे दिवस तर असे वाईट आलेले आहेत, मग त्याच्यावर काहीतरी कॉमेंट्स करायचा प्रयत्न करायला लागले। अहो, तुमचा पक्ष कुठे गेला? या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवार मिळाले नाही तरी तुम्ही दुसऱ्याच्या पक्षावर बोलता। उद्धव साहेबांची आत्ताची अवस्था ही धृतराष्ट्रासारखी आहे। बाजूचे काय सांगतात त्याच्यावर अवलंबून यांचं टोमणे, ज्याच्यात ते एक्सपर्ट आहेत, ते मारायचे ते प्रयत्न करतात। नसलेल्या कविता आता त्यांच्या ध्वनिमनी यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून याचं आम्ही चिंता करत नाही। शिंदे साहेब नाराज जर असेल किंवा शिंदे साहेबाला जर एखादी भूमिका मांडायची असेल तर ते स्पष्टपणे मीडिया समोर मांडतात, हे तुम्हाला माहिती आहे। पार्थ पवार सुटणार नाही। कितीही काहीही झालं तरी 99% सहभाग असणाऱ्या व्यक्तीचं नाव असायलाच पाहिजे, असं प्रतिपादन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची मस्ती कमी करण्यासाठी सर्वांना एकत्र येणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। खरं तर 99% पार्टनर असणारा याचं नाव असलंच पाहिजे। 1% पार्टनर, उद्या मला सांगा एखादी कंपनी मी स्थापन केली, मी 0.1% त्याच्यात राहिलो आणि एखाद्याला 99.99 पार्टनरशिप दिली तर गुन्हा माझ्यावरच दाखल होईल। 99.99 कसा सुटेल? 0.1% वाला किंवा 1% वाला हा काही 99%च्या परमिशन शिवाय काहीच गोष्टी करू शकतच नाही। शेवटी 99 वाल्याचाच असतो। आता शेअर्स असेल, वाटा असेल, हा 51-49 का ठेवतात? 50-50 का नाही करत? याचाच अर्थ 99% वाल्याला वाचवलं जातं, हे सत्य आहे। पण हे सत्ता तोपर्यंत हे नंतर उद्या कधी येईल आणि कधी कोणाला उचलतील याचा भरोसा राहणार नाही। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी बुधवार दिनांक 26 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे। त्या संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतलाय।
शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ, शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, शिक्षण अधिकारी योजना अरुण शिंदे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे, डॉक्टर विशाल तायडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक केशरचंद राठोड, पवनकुमार गोरे, देवगिरी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सविता जाधव, डॉक्टर M.F. मेवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे आदी आढावा बैठकीमध्ये उपस्थित होते. बैठकीत माहिती देण्यात आली की त्रिभाषा धोरण निश्चिती समिती ही 25 रोजी रात्री जिल्ह्यात येणार असून बुधवारी दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजेपासून MIT महाविद्यालयाच्या आनंद सभागृहात विविध घटकांना भेटणार आहेत. त्यात भाषा तज्ज्ञ, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ, बालमानस तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यम प्रतिनिधी, शिक्षक पालक संघ आदी उपस्थित राहतील. त्यांचं म्हणणं समिती जाणून घेईल. समितीचं स्वरूप हे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव, सदस्यांमध्ये डॉक्टर सदानंद मौरे, डॉक्टर वामन केंद्रे, डॉक्टर अर्पणा मॉरिस, डॉक्टर सोनल कुलकर्णी, डॉक्टर मधुश्री सावजी, डॉक्टर भूषण शुक्ल, सदस्यांमध्ये सचिव संजय यादव, राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान. समिती येणाऱ्या सर्व घटकांतील तज्ज्ञांचं म्हणणं ऐकून घेईल, तसेच संवाद साधेल, असं यावेळी सांगण्यात आलंय. यावेळी विभागातील 5ही जिल्ह्यातील लोक सहभागी होऊन आपलं म्हणणं सादर करतील. बाहेरील जिल्ह्यातील लोकांना म्हणणं सादर करण्याकरिता ज्यांना येथे येणं शक्य नाही त्यांच्यासाठी त्या जिल्ह्यातून दूरदृश्य प्रणालीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडंट एक्झाम घेऊन त्यामधील टॉप 10 विद्यार्थ्यांची निवड इस्रोला भेट देण्यासाठी केली होती. या विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम केरळ येथे भेट दिली आहे. या भेटीबाबत कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी बालदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना विमानाने थेट केरळला पाठवलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच विमान प्रवास करत त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देऊन रॉकेटचं प्रक्षेपण पाहिलं. तसेच तेथे यापूर्वी विविध रॉकेटचं प्रक्षेपण केलेले रॉकेट पाहिले. मनपा शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी कसे आले आहेत असं त्यांनी विचारलं असता त्यांना मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या स्मार्ट परीक्षेबाबत सांगितलं असता त्यांनी रॉकेटची प्रतिकृती आयुक्त तथा प्रशासक महोदय यांना भेट देण्यासाठी दिली. इस्रो हे ठिकाण विद्यार्थ्यांना पाहण्याची अशी संधी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली आहे. यामध्ये मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा नारेगाव, सिडको N7 हर्सूल, इंदिरानगर, बायजीपुरा आणि प्राथमिक शाळा विटखेडा व मिटमिटा या शाळेतील विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांसोबत अंकुश पांढरे, उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख ज्ञानदेव सांगळे, कार्यक्रम अधिकारी किरण तबडे, मंगेश जाधव, उमा पाटील, सविता बांबर्डे हे शिक्षक होते. या भेटीबाबत कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. नमस्कार, मी ज्ञानदेव सांगळे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये कार्यक्रम अधिकारी आहे. आज मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक महोदय माननीय जी श्रीकांत साहेब यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्टुडंट एक्झाम घेतलेल्या परीक्षेमधून जे टॉप 11 विद्यार्थी निवडलेले आहेत, या विद्यार्थ्यांना घेऊन विक्रम साराभाई स्पेस सेंटर रॉकेट प्रक्षेपण ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी केरळ राज्यामध्ये थुंबा तिरुवनंतपुरम या ठिकाणी आलेलो आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय जे GSLV सॅटेलाइट सेंटर आहे, त्यानंतर GSLVची दुसरी प्रतिकृती आहे आणि PSLV आहे आणि जे की आता ज्याच्यावर काम केलं जातं ते NGLVची सुद्धा इथं या ठिकाणी प्रतिकृती लावली. आमच्या महानगरपालिकेच्या शाळेतले हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. तर आता आपण या डायरेक्ट विद्यार्थ्यांनाच विचारू की आपल्याला कसं वाटलं ही भेट देऊन. बेटा, तुझं नाव काय आहे? आरोही. तुझ्या शाळेचं नाव काय आहे? मनपा प्राथमिक विद्यालय, सिडको N7 छत्रपती संभाजीनगर. बरं, तुला या ठिकाणी भेट देऊन कसं वाटलं? म्हणजे मला खूप छान वाटतंय आणि स्पेसबद्दलची सगळी माहिती मिळाली. स्पेसबद्दल जी मनात शंका होती त्या आता डाऊट ते क्लिअर झाले. स्पेस आणि रॉकेटबद्दलची माहिती मिळाली. आता पुढे वुमन्सला पण पाठवणार आहे स्पेसमध्ये, त्याची सुद्धा माहिती मिळाली. बेटा, तुझी या स्पेस सेंटरला भेट देण्यासाठी निवड कशी झाली? सरांनी म्हणजे जी श्रीकांत सरांनी आमच्या शाळेमध्ये सर्व महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एक स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूलमध्ये म्हणून एक परीक्षा ठेवली होती. त्यामध्ये 600 प्रश्नांची क्वेश्चन बँक दिली होती. त्यावरती शाळा स्तरीयवर परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यांची सिटी लेवलवर परीक्षा झाली आणि त्यातून आम्ही टॉप 11 तयार झालो. ओके, छान. बेटा, तुझं नाव काय आहे? सोहम सुरशे. कोणत्या वर्गात शिकतो तो? 8वी. शाळेचं नाव? मनपा शाळा विटखेडा. तुला कसं वाटलं या स्पेस सेंटरला भेट देऊन? सर, खूप छान वाटते. खूप छान वाटते. काय काय पाहिलं तू? सर, रॉकेटच्या आतमधले पार्ट
पार्ट्स वगैरे अजून सॅटेलाइट्स. तुझ्या शाळेचं नाव काय? मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नांदेड. तुला इथं भेट देऊन कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटलं. इथे आम्हाला वेगवेगळे रॉकेट त्याचे प्रकार बघायला मिळाले बरं. आणि त्याच्याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन पण मिळाली. हो. काय काय पाहिलं तू आतमध्ये? आम्ही सॅटेलाइट्स हां. आणि वेगवेगळ्या ग्रहावर आपले वजन आणि आपल्या वजनात कसं कसं वेगळं पण आहे ते पाहिजे. बरं. तुझे आई वडील काय करतात? माझा आई हो बरं, हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे आणि माझे वडील स्टील फर्निचर काम करतात. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. स्टॉक मार्केट चॅम्प्स पैसे डबल करा. आणि शर्माजी ग्रुप जॉईन केला? हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन आणि मी फसवे बँक स्टेटमेंट आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बनतील आणि मग लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनॅडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार.
निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागरिकांना हरकती व आक्षेप नोंदवण्याची संधी दिली आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मी याद्वारे शहरातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपण आपले मतदार यादीतील नाव योग्य प्रभागात आलेले आहे का नाही याची खातरजमा करून घ्यावी आणि याबाबत काही हरकत किंवा सूचना असल्यास आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2025 या दरम्यान आपण आपल्या मतदार यादीबद्दल, प्रभागातील मतदार यादीबद्दल, आपल्या स्वतःच्या मतदार यादीतील नावाबद्दल काही हरकत असल्यास ती निवडणूक कार्यालय, मनपा मुख्यालय येथे वास्तव्याच्या योग्य पुराव्यासह दाखल करू शकतात. मतदारांनी मतदार यादीबद्दल हरकत घ्यायची असल्यास मतदारांनी स्वतः हरकत घेणं अपेक्षित आहे. प्रभागातील मतदारांनी इतरांविषयी हरकत घ्यायची असेल तर त्यांचा वास्तव्याचा योग्य पुरावा देणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुठल्याही परिस्थितीत एक गट्टा हरकत स्वीकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाईन गेमिंग जुगार अड्डा चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या टोळीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून सदर जुगार अड्डा उद्ध्वस्त केलाय. सदर करण्यात आलेल्या ऑनलाईन जुगाराचं साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून या कारवाईविषयी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरानगर असलेल्या कुंभेफळ येथील अशोक मुंडे यांच्या ड्रीम सिटी सोसायटी मधील रो हाऊस वरती छापा मारला. यामध्ये 9 इसम इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन गेम असलेला जुगार अड्डा चालवत होते. या ठिकाणी पोलिसांनी 5 लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन, सिम कार्ड, QR कोड्स, ATM कार्ड आणि रोख रक्कम असं 8,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या टोळीकडून ऑनलाईन गेमिंगच्या नावाने नागरिकांची फसवणूक केली जात होती. ही ऑनलाईन सट्टा उद्ध्वस्त करण्यासाठी कारवाई शहर जिल्ह्यात पहिलीच कारवाई ठरली आहे, तर तिचे धागेदोरे परदेशातही मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक यश घुगे, दिलीप चौरे, विठ्ठल डोके, सचिन सोनार, रवींद्र लोखंडे, शिवानंद बनगे, दीपक सुरवसे, अशोक वाघ, विष्णू गायकवाड, अनिल चव्हाण, अंगद तिडके, निलेश कुडे, महेश पिरुटे, अनिल काळे, समाधान दुबिले, सनी खरात, योगेश तळमळे, सायबर विभागाचे गणेश घोरपडे, योगेश मोहीम, राजेश राठोड, मुकेश वाघ आणि करमाड पोलीस ठाण्याचे गणेश खरात, सोपान ढकले, सचिन ढवळे आदींनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे. या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 19 तारीख म्हणजे काल PI राजपूत यांना आम्हाला माहिती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आम्ही PI राजपूत LCB यांना आदेशित केलं
की कुंभेफळ या ठिकाणी ड्रीम सिटीमधील रो हाऊसेस आहेत. त्यामधील रो हाऊस नंबर 14 या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग चा एक रॅकेट चालू आहे अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आदेशित केलं. PI LCB त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आणि त्यांचे स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी आम्हाला 9 लोक मिळाले आणि जवळपास 8,27,000चा मुद्देमाल तिथं जप्त करण्यात आला. जे 9 लोक मिळाले आहेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत. सूरज पाचलोरे वय 26 सिडको छत्रपती संभाजीनगर. प्रणव मानकर सिडको छत्रपती संभाजीनगर. राहुल डनसेना सूरज यादव रोहन बिशम कुमार शहबाद खान वकील खान हे सर्व राहणार छत्तीसगडचे. त्याचबरोबर महेंद्र नवग्रह हा छत्रपती संभाजीनगरचा. प्रतीक मोरे हा छत्रपती संभाजीनगरचा आणि सौरभ महाले हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा. असे छत्रपती संभाजीनगरचे काही युवक आणि छत्तीसगडचे युवक मिळून हा ऑनलाईन गेमिंग रॅकेट चालवायचे. जे 8,27,000चा मुद्देमाल आहे त्यामध्ये 5 लॅपटॉप, 1 टॅब, 22 मोबाईल, 6 वेगवेगळ्या कंपनीजचे सिम कार्ड्स, जवळपास 21 वेगवेगळ्या बँकेचे ATM कार्ड्स, 4 QR कोड स्कॅनर, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व कॅश जवळपास 35,000 असा एकूण 8,27,500चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. यामध्ये जो गेमिंग ॲप होता तो एक प्लॅटफॉर्म होता southbook.in. या southbook.in वर हा गेमिंग ॲपचा लिंक होती. या लिंकद्वारे लोक आत जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे बेसिकली गॅम्बलिंगचाच प्रकार होता असं करायचे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बाहेर देशातून सुद्धा काही लोक याच्यात गेमिंग खेळायचे. आतापर्यंत दुबईमधून काही लोक खेळायचे अशी माहिती मिळालेली आहे. यामध्ये एक आरोपी फरार आहे, त्याचा शोध चालू आहे. आज त्यांना पोलीस कस्टडीसाठी कोर्टात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. महानगरपालिकेच्या कामात प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि सामाजिक संवेदनांचा जपत कार्य करणारा कर्मचारी विजय ठोंबरे याला मिळालेली बेवारस बॅग पोलिसांच्या मदतीने संबंधितांकडे पाठवली आहे. हा त्याच्या जागरूक व प्रामाणिक वागण्यामुळे नागरिकांची हरवलेली महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित परत मिळण्यास मदत झाली आहे. शुक्रवारी सकाळी राजू हिवराळे सुपरवायझर महानगरपालिका नेहमीप्रमाणे सफाई कामगारांकडून काम करून घेत असताना सफाई कर्मचारी विजय कचरू ठोंबरे हे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या पटरीलगत परिसरात स्वच्छता कार्य करत होते. त्यावेळी त्यांना कचरा संकलनात एक बॅग सापडली. बॅगमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ATM आणि क्रेडिट कार्ड, सरकारी ओळखपत्र, हातातील घड्याळ, घराच्या ऑफिसच्या चाव्या, वैयक्तिक नोंदी असलेल्या डायरी असे कागदपत्र व वस्तू आढळून आल्या. बॅगमधील डायरीवरती दिलेल्या संपर्क क्रमांकावरती हिवराळे यांनी तात्काळ फोन केला. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलंय की सुमारे 5-6 दिवसांपूर्वी त्यांची बॅग चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. नागरिकांच्या विश्वासाला आणि सेवाभावाला प्राधान्य देत त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकारी प्रसाद देशपांडे, सहाय्यक आयुक्त आणि स्वच्छता निरीक्षक प्रमोद बनकर यांना कळवताच ही बॅग जवळील पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये जमा करा असे आदेशित वरिष्ठांना दिले. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला बॅग जमा करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी बॅगची नोंद करून आवश्यक ती पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचा हा खरोखरच आदर्श नमुना आहे. दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी गंगापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूरवाडा येथे भेट देऊन कुष्ठरोग शोध मोहिमेचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुष्ठरोग रुग्ण शोधण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करण्याचे सुद्धा निर्देश दिले आहेत. प्रत्यक्ष घरभेटीद्वारे नागरिकांमध्ये कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यावरती विशेष भर देण्यात आला. 17 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या मोहिमेत नागरिकांनी स्वखुशीने सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करावी असं आवाहन डॉक्टर अभय धानोरकर यांनी केलं. घरांवरील मार्किंगची पाहणी, सर्व घरांवरील मार्किंगची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय घरातील एकूण सदस्य संख्या व सर्वांची तपासणी आशा स्वयंसेविकांनी आणि पुरुष स्वयंसेवकांनी पूर्ण केली आहे का याची सखोल तपासणी करण्यात आली आहे. सुपरवायझर टीमनेही भेटीदरम्यान मोहिमेची माहिती घेऊन पाहणी केली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर, चंदन गणोरे, संस्था स्तरावरती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्जुन मोरे, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
या भेटीदरम्यान सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. उद्धव ठाकरेंची अवस्था सध्या धृतराष्ट्र सारखी झाली आहे. मंत्री संजय शिरसाट यांचा टोमणा. तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची मस्ती कमी करण्यासाठी सर्वांना एकत्र येणं आवश्यक, अंबादास दानवेंचं प्रतिपादन. त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी जिल्ह्यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वतयारीचा घेतला आढावा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.